सुदर्शन घुलेच्या मोबाईल मधला जो डेटा आहे तो फॉरेन्सिक विभागाकडून रिकव्हर झालाय। घुले याला मिळाला हा 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। आरोपीचा मोबाईल मधील हा डेटा फॉरेन्सिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगर इथून रिकव्हर करण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्या सोबत आहे। गोविंद, सिद्धेश, महत्वाची गोष्ट व्हायला पाहिजे की ज्या प्रमुख आरोपी सुदर्शन घुले आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील त्याचे मोबाईल हस्तगत पोलिसांनी केले होते, मात्र त्यातील तो काही डाटा आहे तो मिळून येत नव्हता। अखेर त्यांना पोलिसांना यश आलंय की तो डाटा रिकव्हर केलाय। दुसरा एक मोबाईल होता जो त्यावेळी जिथे संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं त्यानंतर त्या वाहनातून जप्त करण्यात आला होता। त्या मोबाईलचं लॉक आणखी उघडलेलं नाहीये असं एसआयटीचं म्हणणं कोर्टात होतं। जर ते लॉक उघडलं नसेल तर आम्हाला पुन्हा त्या आरोपींना ताब्यात घेऊन त्याचं इंट्रोगेशन करावं लागेल, त्याला तपासून त्या लॉक काढावं लागेल। आणि म्हणून कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये डिजिटल एव्हिडन्स हा जो काही म्हणतोय आपण तो महत्वाचा भाग होता का, याचा उल्लेख कायम प्रत्येक तपासामध्ये पुढे आलाय की या प्रकरणामध्ये एक डिजिटल एव्हिडन्स आहे, म्हणजे काय तर व्हिडिओ आहे, मोबाईलमध्ये काही डाटा आहे ज्याचा उपयोग संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महत्वाचा ठरू शकतो। आणि त्याचाच एक भाग म्हणून ज्यावेळी आता मोबाईलचा डाटा रिकव्हर झालाय तो तपासण्यासाठी सुदर्शन घुले याला पुढच्या 4 दिवसासाठी पुन्हा पोलीस रिमांडमध्ये जावं लागणार आहे। सिद्धेश, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।